उलट्या करायला लावू. आता उलट्या माणसाला कधी करायला लावतात? हा माणूस मारहाण केल्यावरच माणूस उलट्या करतं ना. पण तुमचं वक्तव्यही खेदजनक नव्हतं का? काय खेदजनक होतं? मी कुठं असं अश्लील बोललो सांगा ना. मी काहीच बोललो नाही. एखाद्याची उंची काढणं किंवा लवंग बदाम म्हणणं हे अरे माय बोली हे आपल्या मराठीतल्या भाषा आहेत. तुम्हाला अजून एक उर्दूची म्हण सांगतो म्हणून काय मला फाशीला देणार का? मी म्हण नाही काढली. गिड्ड ना तू फितन तू ही आपल्या मराठवाड्यात म्हण आहे. अरे मी म्हण तयार केली का? याचा अर्थ आहे की गिड्ड्या माणसाचा मूलभूत स्वभावच कळत नाही. माझा काय दोष आहे? आता आपण पाहतोय की प्रकाश महाजन हे क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोहोचलेलं आहे आणि आता त्यांनी अभिवादन या ठिकाणी पुतळ्याला केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं होतं की ज्यांना कुणाला मला धमक्या द्यायच्या ते माझ्याकडे. छत्रपती शिवाजी महाराज काल म्हटलं होतं की क्रांती चौकात येत आहेत. मागे आपण तिकडे उभा राहू. इथं गर्दी तुम्ही म्हटलेलं होतं की क्रांती चौकात येतो, तुम्ही पोहोचलेला आहात. आता काय प्रतिक्रिया? मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार. पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली. माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल शिदुरीच्या मागे. ज्यांना घराचा पत्ता माहित नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे. एक मिनिट ऐका. त्यांनी त्या घरापाशी यावं आणि त्यांना काय मारहाण करायची ती करायची. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो. एक अरे मला धरून डोक्याला का बांधलंय? अरे एक मिनिट तुम्ही डोक्याला का बांधलंय? कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय. अरे खाली घ्या रे. नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय. मी प्रकाश महाजन आहे. खाली घ्या रे. येतो का? कुठं येऊन सांगा. तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे. सांगा तुम्ही. मी कणकवलीत येतो. तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो. कुणाच्या विरोधात शड्डो ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतोय. बरं. अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्त्याला? तुला उलटी करायला लावीन. मी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय. मी राज ठाकरेचा सैनिक आहे. मी भिणारा नाही. मी कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही. आजपर्यंत तुम्ही सगळे मला ओळखताय. एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला कारण मी खरं बोललो. त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला. मला सांगा नारायण राणेचं कोणी आलेलं नाही. आता तुम्ही बसून काय करणार? मी अर्धा तास वाट बघणार आहे. मला पोलिसांनी तेवढा वेळ दिलाय. नाही आले तर निघून जाणार घरी. पत्ता सांगितलं ना जाहीर साईडला. भूमिका काय पुढची? काहीच भूमिका नाही. ते मला धमकी दिली. तुम्ही वाट बघतो काय करतील ते. माझा लढा हे पहा. पण त्यांनी तुम्हाला राज ठाकरे माझे नेते आहेत. असा नेता मला या वयात मिळणं हे माझं भाग्य आहे. जो कुणी राजसाहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईन. तुम्ही राजसाहेबांवर टीका करू नका. मी तुमच्यावर टीका करणार नाही. ती धमकी अशी आहे काका. त्यात ते म्हणाले की तुम्ही परत असं बोलाल तर उलट्या करायला लावू. तुम्ही तर आत्ताच आलात. मग तयारी ना माझी. पण ते नंतर म्हणले होते ना आज ते काहीच करणार नव्हते तुम्हाला त्या धमकीनुसार. नाही ना त्याचा अर्थच तो होता. पुढची धमकी दिली. हो म्हणजे काय? याचा अर्थ काय? पुढची धमकी म्हणजे पुन्हा काही केलं तर नाही. पुन्हा काय केलं म्हणजे काय? तू धमक्या देतो का मला? मला सांगा तुमची मुलं कोणत्या भाषेत टीका करतात? माझ्या साहेबावर काय टीका केली तुम्ही? महाकुंभवरून, पाण्यावरून. अहो तुमच्यापेक्षा वयाने तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्माननीय उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने अरे उद्धव. मग नारायण राणेने आपल्या पोराचे कान धरायचे. बाबा मोठ्या माणसाला आवाजाव बोललं पाहिजे. नारायण राणे साहेब माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात. चला माझ्यासाठी सभेला. मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली. नारायण राणे साहेब आपण होता. अहो माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय.
काका कुठं फिसकटलं? एवढं माहितीचे संबंध होते, कुठं फिसकटलं राणे? देवाला माहिती बाबा कुठं फिसकटलं, त्यांच्याच मनात काय पाप आलं मला माहित नाही. बरं, ते नारायण राणे म्हणजे ते जे तुमच्याबद्दल हे सगळं पत्र काढलं होतं, हा. आता इथून पुढे तुम्ही काय म्हणजे ते तर आले नाही, तुम्ही कुठे जाणार आहात का? कणकवली वगैरे येऊ का असा प्रश्न पण त्यांना विचारलं ना मी, हा. त्यांच्या कार्यकर्त्यांना अडचण व्हायली तर मी विचारलं बाबा ते या म्हणले तर जातो. पण या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं तुम्ही उचलणार आहात का? काही तक्रार करणार आहात का या सगळ्या नाही, मी प्रकरणाची? काल सीपी साहेबांना कळवलं, आता त्यांनी ते फेसबुकवर बघायला पाहिजे, मला त्यातलं कायदेशीर कळत नाही. काय तक्रार करणार आहात का? हो नक्की, मी तर मुख्यमंत्र्याला सुद्धा SMS केलेला आहे, बरं, नारायण राणे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे. ठीक आहे. नारायण राणे बद्दल यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का? कशामुळे बोलेल? माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार. आणि बोलले तर बोलणार असंच. ते जसं बोलतील तसं. ठीक आहे, चला. पण मग ते धन्यवाद. लवंग असेल किंवा इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द ते तुम्ही वापरले होते तेव्हा आज सुद्धा म्हणाल ते काय गुड्ड्या का जिड्ड्या का काय त्याचं हे अहो, आता मला फिजिकली आता अब्यूज करताय ना, अहो फिजिकली काही काही मन आहे हो, मी तयार केली का मन पण ती? तुम्ही त्यांच्याबद्दल आता वापरताय ना जुन्या वापरते मग आमच्याविषयी लोक मन वापरते. आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या त्या जातीवर जातात लोक, आम्ही भितोत का कुणाला? हे सगळं तुम्ही हे बा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो. का? तुम्हाला धक्का बसला असेल. अरे मैं तो जर्रा था, नारायण राणे साहब आपने मेरे को आफ्ताब बना दिया. कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला? ठीक आहे. आणि आता मला गुलबंडीवर फोन आला होता, लवंगाचे आणि विलायचीचे भाव 100 रुपयाने वाढले. चला. जरा जाऊ द्या, थांबा, थांबा. हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे. तर तुम्ही राज ठाकरेंवर टीका करू नका, आम्ही तुमच्यावर टीका करणार नाही. नारायण राणेंच्या धमकीला आम्ही प्रत्युत्तर देऊ असं देखील प्रकाश महाजन म्हणालेले आहेत.